कमी झालेली आहे, तर त्या स्लॅबची ताकद पण आपल्याला वाढवायची आहे. आणि वॉटरप्रूफचं म्हणजे आपल्याला लक्ष द्यायचं, वॉटरप्रूफ आपलं लीक नाही व्हायलं पाहिजे, तेच आपल्याला ध्यान द्यायचं आहे. गिट्टी मालामध्ये अपन वॉटरप्रूफ करना रहा है, पहले इसका मैंने वॉटरप्रूफ किया था, बराबर है ना, तो वो भी हमारा वॉटरप्रूफ फेल हो गया. उससे पहले भी उन्होंने 5 साल पहले एक वॉटरप्रूफ किया था, वो भी फेल हो गया है ना. तो हमने दोनों वॉटरप्रूफ तोड़ के निकाल के फेक दिए. 2 वर्ष आधी जे तर याचा वॉटरप्रूफ मिस केलं होतं, ते वॉटरप्रूफ फेल झालं. त्याच्या आधी 5 वर्ष आधीचं एक वॉटरप्रूफ व्हायला होतं, ते पण वॉटरप्रूफ फेल झालं. लिक्विड आणलेलं आहे अल्ट्राटेकचं, हे बघा अल्ट्राटेक कंपनीचं म्हणजे लिक्विड आणलेलं आहे, जे आपल्याला जे तर वॉटरप्रूफ साठी एकदम परफेक्ट आहे. पहिले खाली पूजा वगैरे केलेली आहे आणि पूजा करून जे तर यांनी म्हणजे सुरुवात केली. लिक्विड आणि सिमेंट हे दोन्ही मिळून सनी आम्ही याला स्लॅबला पाचतोय खाली. आणि सिमेंट अल्ट्राटेक सुपर आपण यूज केलेलं आहे. याला आपण आता कवरिंग पण देणार आहे, थोडी थोडी 1-1 इंचाची कवरिंग पण देऊ याला. सिमेंट सनला बनवून याच्यात आम्ही घोटे मारतो याला पूर्ण एकदम. बघा किती म्हणजे ह्याप्रमाणे घोटे वगैरे आमचे चालू आहे. असं लोक. हॅलो मित्रांनो, आम्ही जे वॉटरप्रूफ केलं होतं, आमचं वॉटरप्रूफ परफेक्ट झालं आणि सक्सेस झालं. म्हणजे जे मी म्हणजे विचार केला होता बाबा क्रॅक्स जायचं हे जायचं. हॅलो मित्रांनो, नमस्कार, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजची व्हिडिओ जे होणार आहे आपली वॉटरप्रूफिंग वरती होणार आहे. आणि 50 वर्ष आधीचा ओल्ड स्लॅब आहे त्याच्यावरती होणार आहे. तर त्या स्लॅबची ताकद एकदम म्हणजे कमी झालेली आहे, तर त्या स्लॅबची ताकद पण आपल्याला वाढवायची आहे. आणि वॉटरप्रूफचं म्हणजे आपल्याला लक्ष द्यायचं, वॉटरप्रूफ आपलं लीक नाही व्हायला पाहिजे, तेच आपल्याला ध्यान द्यायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे वॉटरप्रूफिंग मध्ये आणि जुन्या स्लॅबची ताकद बनवण्यामध्ये. तर बघूया, आणि एक नवीन अनुभव आपल्याला भेटणार आहे. तर म्हणजे बरेच लोक परेशान असतात का बाबा माझा स्लॅब लीक होतोय, जुना आहे, ताकद त्याची संपलेली आहे, त्याला तोडून टाकावं, काय करावं. पण मी माझ्या जजमेंटनं म्हणजे मी जे काम केलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो. तर बाबा मी वॉटरप्रूफिंग कसं करतोय, स्लॅबमध्ये करतोय. आणि खडी माल गिट्टी मालामध्ये आपण वॉटरप्रूफ करणार आहे. तर आज काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि नवीन अनुभव भेटणार आहे. तर बघा आणि चला दाखवतो तुम्हाला मी आज मी काय काय यूज केलं. तर चला. 1 week later. तर मित्रांनो, हे आमचे हिम्मत भैया आहे, म्हणजे याचे मालक आहे, म्हणजे ह्या घराचे मालक आहे. यांनी जे तर यांचं वॉटरप्रूफ मिस केलं होतं 2 वर्ष आधी, है ना. आपण 2 साल पहले वॉटरप्रूफ 2 साल पहले इसका मैंने वॉटरप्रूफ किया था, बराबर है ना, तो वो भी हमारा वॉटरप्रूफ फेल हो गया. उससे पहले भी उन्होंने 5 साल पहले एक वॉटरप्रूफ किया था, वो भी फेल हो गया, है ना. तो हमने दोनों वॉटरप्रूफ तोड़ के निकाल के फेंक दिए. और ये कुछ नया जजमेंट लगा है. मैंने, हिम्मत भाई ने, उनके पापा ने, हमने मिल के जो है तो ये मतलब काम करे, इसको हमने बांदी का मतलब प्लानिंग करे. जूना जो स्लैब इनका 40-50 साल पुराना, वो स्लैब की ताकत भी बढ़ना और उसके बाद में वाटरप्रूफ भी होना और पानी का जो प्रॉब्लम इनको आ रहा है वो भी खत्म होना. इस तीनों का सोल्यूशन हमने आज निकाला है ना, आज निकाला है. तो देखते हैं. और ये अपना जो आज का जो वाटरप्रूफ है ये सक्सेस होता है या नहीं होता है, अपन ये देखते हैं. इसमें जो तो जजमेंट मेरा तो है और ये हमारे मालिक है, इनका भी है. तो मी 2 वर्ष आधी जे कम से कम 20 साल से पानी टपक रहा था, पानी बंद नहीं हो रहा था. हमने 2 बार इसको गिराया था, वाटरप्रूफ भी कराया था हमने, वाटरप्रूफ किया था. हाँ. अब इसकी लास्ट समस्या क्या है? तो इसका हमने लास्ट समय से ये निकाला है, दोनों ने मिलके ऐसा प्लानिंग किया हमने कि भाई इसको बांधी करके जो तो स्लैब को मजबूत कर दिया जाए और इसके बाद में घोटा वाटरप्रूफ भी अच्छे से किया जाए, है ना. आपण ये सोच के करेल. तर चलो देखते आहे आणि बघूया याचं कसं वॉटरप्रूफ होतंय पुढलं. काहून का मी 2 वर्ष आधी जे तर याचं वॉटरप्रूफ मिस केलं होतं, ते वॉटरप्रूफ फेल झालं. त्याच्या आधी 5 वर्ष आधीचं एक वॉटरप्रूफ व्हायला होतं, ते पण वॉटरप्रूफ फेल झालं. आता आम्ही त्याच्यावरून वैतागून आम्ही एक नवीन प्लॅन तयार केला. आणि नवीन म्हणजे असं का बांधी करून पूर्ण वॉटरप्रूफ आपल्याला करायचं आहे, पूर्ण टोटल म्हणजे पूर्ण बांधी वगैरे करून याला स्लॅब डबल स्लॅब टाकून त्याच्यावरती वॉटरप्रूफ करणार आपण. ब्रेक करून पूर्ण साफ करून जुनं वॉटरप्रूफ, याच्यावरती 3 लहर होती वॉटरप्रूफची. ते 3ही लहर मी जे वॉटरप्रूफचे तोडून सनी हा वॉटरप्रूफ म्हणजे एकदम म्हणजे फ्रेश केला तोडून सगळं. आणि याची ताकद कमी झाली त्याच्यामुळे मी याच्यावरती बांधी केली एक 8 mm मध्ये बांधी केली. समोरती एक बीम टाकला तोडून सनी, पूर्ण एक मोठा बीम टाकला आणि बीम टाकून सनी हा बीम दिसत असेल तुम्हाला, हा बीम टाकला. हा बीम मुळे म्हणजे याला ताकद भेटेल, समोरच्याला म्हणजे क्रॅक जाणार नाही, खाली वाकणार नाही, त्या हिशोबाने मी तो बीम घेतला. आणि दुसरी गिट्टीच्या मालामध्ये वॉटरप्रूफ याचं करणार आहे. आणि याच्यानंतर गिट्टीचा माल घेऊन याची वॉटरप्रूफिंग करून याला आम्ही घोटे करणार आहे. तर बघा आता आपण याला कसं करतो आणि याची ताकद पण वाढून जाईल. काऊन काय या गजामुळे याची ताकद वाढून जाईल स्लॅब बांधीमुळे, आणि कॉन्क्रीट मालामुळे याचं म्हणजे ताकद त्याची ती पण वाढून जाईल. वॉटरप्रूफिंगला बी जरा सपोर्ट भेटून जाईल. तर मग त्या हिशोबाने आपण करू. आणि जे तर एक लिक्विड आणलेलं आहे अल्ट्राटेकचं, हे बघा अल्ट्राटेक कंपनीचं म्हणजे लिक्विड आणलेलं आहे, जे आपल्याला जे तर वॉटरप्रूफ साठी एकदम परफेक्ट आहे. तर आपण आता बघा हा वॉटरप्रूफ कसा आहे, याच्यात कसं वॉटरप्रूफ, हा लिक्विड आपण यूज करणार आहे याच्यात. आता बघू याची पण कशी असते. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले खाली पूजा वगैरे केलेली आहे आणि पूजा करून जे तर यांनी म्हणजे सुरुवात केली.
जेणे की त्यांचं काम चांगलं व्हायला पाहिजे. तर चांगलंच काम होणार आहे. ही लिफ्ट गँगवाले आहे, त्या नारळ फोडणं चालू आहे खाली. वॉटरप्रूफिंग आम्ही मशीन न करतोय. मशीन वॉटरप्रूफ असं बघितलं असेल तुम्ही, खडीच्या मालामध्ये चालू आहे खाली. पाणी पाजवायचं काम चालू आहे. याला लिक्विड आणि सिमेंट हे दोन्ही मिळून सनी आम्ही याला स्लॅबला पाचतोय खाली. लिक्विड आणि सिमेंट प्युअर. चालू आहे 15 इंच. मित्रांनो, आपण पूर्ण सिमेंट पाणी आणि लिक्विड हा पहिला आपण याचा घेतलेला आहे, पाजून दिलेला आहे. याप्रमाणे आपण त्याला सिमेंट पाणी आणि लिक्विड पूर्ण खाली स्लॅबला पाजून द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग वरती माल टाकायला चालू करायचं आहे. तर बघा, झालंय आमचं एक काम तर आमचं यातलं पूर्ण कम्प्लीट झालं. पूर्ण सिमेंट पाणी आपण याला चांगल्या प्रकारे पाजून दिलं. माल एकदम आपण प्युअर घेतलेला आहे, एकदम प्युअर, एकदम भारी मधला माल घेतलेला आहे. कधी लाईफ मध्ये लीक व्हायला नाही पाहिजे, ना क्रॅक जायला पाहिजे, त्या हिशोबाने आपण माल घेतलेला आहे वॉटरप्रूफिंग करायची. याला आपण आता कवरिंग पण देणार आहे, थोडी 1-1-1.5 इंचाची कवरिंग पण देऊ याला. बस जास्त नाही, थोडी द्यायची, 1-1 इंच. गेलं थोडं गेलं तर खाली होऊन जातं काम आपण. इथं जे तर हे मशीन ऑपरेटर आहे, म्हणजे ज्याची मशीन आणलेली आम्ही स्लॅब भरण्यासाठी, म्हणजे वॉटरप्रूफ करण्यासाठी. हे त्यांचं म्हणजे यांची मशीन वगैरे आहे. मित्रांनो, आमचा म्हणजे स्लॅब एका प्रकारे स्लॅबच आहे. आमचा स्लॅब झालेला आहे कम्प्लीट, आणि आम्ही त्याचं वॉटरप्रूफ पण म्हणजे करत आलेलो आहे. वरतून लिक्विड आणि सिमेंट सनला बनवून याच्यात आम्ही घोटे मारतो याला पूर्ण एकदम. बघा किती म्हणजे दिसायला एकदम छान वाटतंय. पण आता हे आमचं म्हणजे परफेक्ट झालं की नाही झालं आम्हाला अजून हे बघायचं आहे. याच्यासाठी आपण उद्या बघू याचं कसं काय लोकेशन राहणार. तर बघा कसं झालंय याचं लोकेशन बघा. आम्ही घोटे वगैरे करतोय, बाळू सिमेंट पाणी वगैरे टाकून, म्हणजे सिमेंट चिकन करतोय आम्ही. म्हणजे असं लिक्विड टाकून आम्ही सिमेंट पाणी बनवतोय. असा लिक्विड आहे, तो डबा ठेवलेला बाजूला. त्याच्यानंतर मग असं ते डब्याचं लिक्विड टाकून सिमेंट पाणी टाकून आम्ही बनवतोय, असे घोटे करतोय. म्हणजे ह्याप्रमाणे घोटे वगैरे आमचे चालू आहे. स्लॅब भरल्यानंतर हे बघा थोडे छोटे नॉर्मल क्रॅक याचे निघलेले आहे. हे सिमेंटचं एअर असतं, याला घाबरायची गरज नाहीये. पण हे निघल्यानंतर याला कधी वॉटरप्रूफ केलं तर मग चांगलं होऊन जातं. तर बघा आपलं काम आता सक्सेस झालं की नाही आता बघूया. असं लोक हॅलो मित्रांनो, आम्ही जे वॉटरप्रूफ केलं होतं आमचं वॉटरप्रूफ परफेक्ट झालं आणि सक्सेस झालं. म्हणजे जे मी विचार केला होता बाबा क्रॅक्स जायचं हे जायचं, काहीच नाही केलेलं आहे. कुठंच काही नाही भेटणार तुम्हाला. म्हणजे एकदम भारी झालेलं आहे पूर्ण वॉटरप्रूफ, म्हणजे एकदम सक्सेस झालं. आता काही प्रॉब्लेमची गोष्ट आहे नाही, तुम्ही बघू शकता. हे बघा कुठंच तुम्हाला क्रॅक वगैरे दिसणार नाही, एकदम भारी झालेलं आहे. हे क्रॅक नाही आहे, हे बर आहे, फक्त ब्रश वगैरे मारला ना त्याचे बर आहे, क्रॅक नाही आहे. तर बघा किती भारी झालं, किती छान झालंय. सिमेंट आणि ते आम्ही एकदम व्यवस्थित आणि वॉटरप्रूफ ज्या हिशोबाने आम्ही केलेलं आहे त्या हिशोबाने तर एकदम परफेक्ट झालं. स्लिप पण चांगलं काढलं आम्ही त्याला. आणि दुसरी गोष्ट हे सक्सेस झालं जे आम्ही विचार केलं होतं. याला क्रॅक्स जायला नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी जे क्रॅक जाते ना ते क्रॅक्स नाही जायला पाहिजे. याला क्रॅक कुठंच गेलेलं नाही, त्याच्यामुळं आमचं काम सक्सेस झालं. हे बघा मस्त झालं. तर मित्रांनो सांगा
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, आणि वॉटरप्रूफ वरती मी हा व्हिडिओ, हा ब्लॉग बनवला, तुम्हाला कसा वाटला, तो आम्ही वॉटरप्रूफ करताना सगळं काही करताना तुम्हाला व्हिडिओ दिला, तर मला याच्यामध्ये काहीतरी कमेंट वगैरे सांग करा. आणि कोणाला वॉटरप्रूफ करायचं असेल, घराचं काही पण प्रॉब्लेम असेल, घराच्या विषयामध्ये काही पण काम असेल तर कॉन्टॅक्ट करा मला, मेसेज टाका तुमचं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला म्हणजे काही माहिती घ्यायची असेल तर ती पण मी देतो, जेवढं मला कळल, जेवढी मी माझी माहिती. माझ्याकडे एक इंजिनियर पण आहे अल्ट्राटेक कंपनीचे, अक्षय सर. तर अक्षय सर तुम्ही थोडंफार म्हणजे माहिती घेत असतो याच्याबद्दल, तर बघा आणि सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.